पहिला इतिहास अध्याय 2। इस्रायलाचे पुत्र हे रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबूलून, दान, योसेफ, बन्यामीन, नफ्ताली, गाद व आशेर। यहूदाचे पुत्र हे एर, ओनान व शेला। हे तिघे कनानीण बथशुआ हिच्या पोटी त्यास झाले। यहूदाचा ज्येष्ठ पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास त्याने जीवे मारिले। यहूदाची सून तामार हिजपासून त्याला पेरेस व जेरह हे झाले। यहूदास एकंदर 5 पुत्र झाले। पेरेसाचे पुत्र हेस्त्रोन व हमूल। जेरहाचे पुत्र जिम्री, एथान, हेमान, कलकोल व दारा असे एकंदर 5। कर्मीचा पुत्र आखार यानेच समर्पित वस्तू संबंधाने आगळीक करून इस्रायलास क्लेश दिला। एथानाचा पुत्र अजऱ्या। हेस्त्रोनास झालेले पुत्र यरहमेल, राम व कलुबाय हे होत। रामास अम्मीनादाब झाला आणि अम्मीनादाबास यहूदा वंशाचा सरदार नहशोन हा झाला। नहशोनाला सल्मा झाला व सल्माला बवाज झाला। बवाजाला ओबेद झाला व ओबेदाला इशाय झाला। इशायाचा ज्येष्ठ पुत्र अलियाब, दुसरा अबिनादाब, तिसरा शिमा, चौथा नथनेल, 5वा रदाय, 6वा ओसेम व 7वा दावीद हे पुत्र झाले। व त्यांच्या बहिणी सरुवा व अबिगैल या होत। सरुवेचे अभिषय, यवाब व असाएल असे तिघे पुत्र होते। अबिगैलीस अमासा झाला। अमासाचा बाप येथेर इश्माएली हा होता। कालेब बिन हेस्त्रोन यास त्याच्या बायका अजुबा व यरियोत यांच्यापासून संतती झाली। अजुबेचे पुत्र येशेर, शोबाब व अर्दोन हे होत। अजुबा मेल्यावर कालेबाने एफ्राथेशी लग्न केले। तिच्या पोटी त्यास हूर झाला। हुरास उरी झाला व उरीस बसलेल झाला। नंतर हेस्त्रोन हा गिलादाचा बाप माखीर याच्या कन्येपाशी गेला। तो 60 वर्षाचा असता त्याने तिच्याशी लग्न केले व तिच्या पोटी त्यास सगूब झाला। सगुबास याईर झाला। याची गिलाद प्रांतात 23 नगरे होती। गशूर व आराम यांनी त्यांच्यापासून हव्वोथ याईर व कनात आणि त्यांच्या आसपासची खेडीपाडी अशी एकंदर 60 नगरे हस्तगत केली। गिलादाचा बाप माखीर याची ही संतती होय। हेस्त्रोन हा कालेब एफ्रात येथे मृत्यू पावल्यावर त्याची बायको अबिया हिच्या पोटी त्याला तकोवाचा बाप अशूर हा झाला। हेस्त्रोनाचा ज्येष्ठ पुत्र यरहमेल याचे पुत्र ज्येष्ठ पुत्र राम, बुना, ओरेम, ओसेम व अहिया हे होत। यरहमेलाची अटारा नावाची दुसरी एक बायको होती। ती ओनाम याची आई होय। यरहमेलाचा ज्येष्ठ पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन व एकर। ओनामाचे पुत्र शम्मय व यादा। शम्मयाचे पुत्र नादाब व अभिशूर। अभिशूराच्या बायकोचे नाव अबिहैल असे होते। तिच्या पोटी त्यास अहबान व मोलिद हे झाले। नादाबाचे पुत्र सलेद व अप्पईम। सलेद निपुत्रिक मेला। अप्पईमाचा पुत्र इशी। इशीचा पुत्र शेशान। शेशानाचा पुत्र अहलय। शम्मयाचा भाऊ यादा याचे पुत्र येथेर व योनाथान। येथेर हा निपुत्रिक मेला। योनाथानाचे पुत्र पेलेत व जाजा। यरहमेलाची संतती ही। शेशानास पुत्र नव्हते, कन्या होत्या। त्याचा यरहा नावाचा एक मिस्री चाकर होता। शेशानाने आपली कन्या आपला चाकर यरहा यास दिली। तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला।
अत्तायास नाथान झाला, नाथानास जाबाद झाला, जाबादास एफलाल झाला, एफलालास ओबेद झाला, ओबेदास येहू झाला, येहूस अजऱ्या झाला, अजऱ्यास हेलस झाला, हेलसाला एलासा झाला, एलासाला सिस्माय झाला, सिस्मायास शल्लूम झाला, शल्लुमास यकम्या झाला, यकम्यास अलिशामा झाला, यरहमेलाचा भाऊ कालेब याचा ज्येष्ठ पुत्र जीफाचा बाप मेशा, हेब्रोनाचा बाप मारेशा याचा वंशही त्याच्यापासूनच झाला. हेब्रोनाचे पुत्र कोरह, तप्पूर, रेकेम व शमा. शमास रहेम झाला, तो यरकामाचा बाप. रेकेमास शम्मय झाला. शम्मयाचा पुत्र मावोन, मावोन बेथसुराचा बाप. कालेबाची उपपत्नी एफा, हिला हरान, मोसा व गाजेज हे झाले. हरानास गाजेज झाला. यादायाचे पुत्र रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ. कालेबाची उपपत्नी माका, हिला शेबेर व तिर्ना हे झाले. याशिवाय तिला मदनानाचा बाप शाफ आणि मखबेना व गिबा यांचा बाप शवा हे झाले. कालेबाची कन्या अक्सा ही कालेबाची संतती होय. एफ्राथेच्या पोटचा ज्येष्ठ पुत्र होर याचा पुत्र किर्याथ यारीमाचा बाप शोबाल हा होता. सल्मा हा बेथलेहेमाचा बाप. हारेफ हा बेथ गादेराचा बाप. किर्याथ यारीमाचा बाप शोबाल. याच्या वंशात हारोवे व अर्धे मनुहोथवासी हे झाले. किर्याथ यारीम याची कुळे इथरी, पुथी, शुमाथी व मिश्राई यांच्यापासून सराथी व एष्टाबुली ही निघाली. सल्माचे वंशज बेथलेहेम, नटोपाथी, अटरोथ बेथ यवाब आणि अर्धे मानहतवासी म्हणजे सारी. आणि याबेस येथे राहणारी लेखकांची कुळे म्हणजे तिराथी, शिमाथी व सुकाथी ही रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मत याच्या वंशातली केनी कुळे होत.